नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊन मध्ये बरेचसे जण घरी बसून बोर झालेले असतील, पण काय हरकत नाही, आपली स्टडी चालू आहे. तशी स्टडी कंटिन्युअसली चालू राहू द्या. तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे. सरांनीही सांगितलेलं आहे की तुमचा जर प्रतिसाद असाच खूप चांगला राहिला तर आम्हालाही काम करायला खूप उत्साह येतो. जर तुमचा प्रतिसाद नाही आला तर आम्हाला काम करायला उत्साह येत नाही. त्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली आम्हाला रिप्लाय देत चाला, ते वर्क कंप्लीट करत चाला. इतरांपेक्षा आपल्याला पुढे पाऊल ठेवायचं आहे. बाकीच्या कोणत्याच क्लासमध्ये ही ऍक्टिव्हिटी आतापर्यंत चालू झालेली नाही, बरोबर आहे, किंवा होणारही नाही. पण आपण करतोय त्याला तुमचा प्रतिसादही चांगला आहे, त्यामुळे आम्हालाही इंटरेस्ट येतोय. म्हणून आम्ही दररोज तुम्हाला व्हिडिओज देतोय, त्याचा रिप्लाय आम्हाला चांगला येतोय. ठीक आहे ना. तर प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण टाईप नंबर 7 बघितला होता, बरोबर आहे ना. आता टाईप नंबर 7 वरती जे एक्झाम्पल होते, बरोबर, तेही तुम्ही होमवर्क्स मध्ये सोडवलेले आहेत. त्याचाही आम्हाला टोटल डाटा मिळालेला आहे तुमच्याकडून, बरोबर आहे. आता जो आजचा टाईप नंबर 8 आहे तो त्यापेक्षाही सोपा आहे, परंतु त्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी लागणार आहेत त्या तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे. टाईप नंबर 8, ठीक आहे ना. आता टाईप नंबर 8 त्याचा आपल्याला सर्वात पहिले इंटिग्रल फॉर्म बघायचा आहे. टाईप नंबर 8 चा इंटिग्रल फॉर्म ऑफ टाईप नंबर 8. मग इंटिग्रल फॉर्म काय आहे त्याचा, इकडे लक्ष द्या. इंटिग्रेशन a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x dx. हा पहिला इंटिग्रल फॉर्म आहे, बरोबर आहे. आणि याचाच आणखीन दुसरा इंटिग्रल फॉर्म आहे. हा इंटिग्रल फॉर्म कशामध्ये आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, दॅट इज साइन अँड कॉस. नेक्स्ट आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन मधला a e raised to x plus b अपॉन c e raised to x plus d into dx. ठीक आहे. मग हा आपला ट्रिग्नोमेट्रिक मधला इंटिग्रल फॉर्म आहे, बरोबर आहे. आणि हा आपला एक्सपोनेन्शियल मधला. जर ट्रिग्नोमेट्रिक मध्ये असेल तर साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये असेल, आणि जर इंटिग्रल मध्ये असेल, एक्सपोनेन्शियल मध्ये जर असेल तर e raised to x च्या फॉर्म मध्ये ते राहणार आहे. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही विचार करत असताना हा ए बी सी डी किंवा हा ए बी सी डी हे नेमकं काय आहे, हे राहणार आहे तुमचे कॉन्स्टंट टर्म. काय राहणार आहेत, कॉन्स्टंट टर्म. आता अशा प्रकारची इंटिग्रल फॉर्म सोडवताना, आता आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं, समजा हे जर या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म नसते तर मग आपण डायरेक्टली काय केलं असतं, कॅन्सल केलं असतं किंवा खालच्या डेरिव्हेटिव्ह वरती ऍडजस्टमेंट करून सॉल्व्ह केलं असतं. परंतु या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म आल्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करणं सोपं नाहीये, बरोबर आहे ना. मग याला सोडवायचं कसं, ते सोडवण्यासाठी आज आपण टाईप नंबर 8 शिकत आहोत. ठीक आहे. आता हा टाईप शिकताना तुम्हाला काही स्टेप लक्षात ठेवायच्या आहे. आता मग कोणत्या स्टेप राहणार आहेत काय ते तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पहिली स्टेप ही राहणार आहे की तुम्हाला जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. कशाच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये. जर तुम्हाला एक्झाम्पल टॅनच्या फॉर्म मध्ये दिलेलं असेल तर साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये कसं आणणार, टॅन एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आणि कॉसच्या फॉर्म मध्ये जर दिलेलं असेल तर कसं लिहिणार आहात तुम्ही, बोला. बरोबर आहे, कॉस एक्स अपॉन साइन एक्स, राईट. ओके. मग अशा प्रकारे सर्वात पहिले तुम्ही या इंटिग्रल फॉर्म मध्ये त्याला आणणार आहात, बरोबर आहे. इंटिग्रल फॉर्म मध्ये आणल्यानंतर तुम्ही जी सेकंड स्टेप आहे या ठिकाणी एक फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. कोणता, न्यूमरेटर इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा, न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. ओके. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. काय, न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. आता a आणि b हे काय राहणार आहेत, आर्बिटरी कॉन्स्टंट. त्या आर्बिटरी कॉन्स्टंटची आपल्याला ह्या दिलेल्या इक्वेशन वरून व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर आहे. आणि व्हॅल्यू काढून ती आपल्याला पुटअप करायची. कशा जागी, न्यूमरेटरला रिप्लेस करायचंय. कोणत्या टर्मनी,
ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डीडीएक्स ऑफ डिनॉमिनेटरने. आता या ठिकाणी जर पाहिलं तर न्यूमरेटर काय राहणार आहे, ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. याला रिप्लेस करायचंय कशाने, ए इंटू डिनॉमिनेटर मीन्स सी इंटू साइन एक्स प्लस डी इंटू कॉस एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला इक्वेटिंग करून ए आणि बी म्हणजेच कम्पेअरिंग करून काय करायचे आहे, ए आणि बी या आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची. हा कॅपिटल ए आणि कॅपिटल बी सोडवायला सोपं जाईल. ठीक आहे. हा एकमेव फॉर्म्युला यूज करायचा, त्यावरून तुम्ही इझिली ही इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूच. सर्वात पहिले आपण एक्झाम्पल बघणार आहोत जे तुमच्या बुक्स मधलंच राहणार आहे. कोणतं एक्झाम्पल आहे पहा, साइन एक्स प्लस 2 cos x sin x प्लस 2 cos x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x dx. इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस 2 cos x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x. दिस इज द वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ दिस टाइप. आता या टाइपचे हे एक एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. आता कसं आयडेंटिफाय करणार, या ठिकाणी पहा साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. बर, ए ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, बी ची व्हॅल्यू 2 आहे, सी ची व्हॅल्यू 3 आहे, डी ची व्हॅल्यू 4 आहे. म्हणजे हे वेगवेगळे कॉन्स्टंट आहेत, बरोबर आहे ना. मग याला सोडवायचं कसं, सर्वात पहिले आपण काय करणार, त्याला आय कन्सिडर करायचं. लेट आय इज इक्वल टू द गिवन एक्झाम्पल. I is equal to 1 sin x plus 2 cos x upon 3 sin x plus 4 cos x. नंतर सेकंड स्टेप काय सांगितलेलं आहे, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. काय फॉर्म्युला आहे, न्यूमरेटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ न्यूमरेटर, sin x plus 2 cos x शाबास is equal to a into what is the denominator, 3 sin x plus 4 cos x plus b derivative of denominator 3 sin x plus 4 cos x. Okay, give the equation number 1. आता याला आपण काय नेमिंग केलेलं आहे किंवा इक्वेशन नंबर 1 असं कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलंय. ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची, याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना पहा, ए ने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. काय येणार आहे, 3a sin x प्लस 4a cos x प्लस b, आधी डेरिव्हेटिव्ह घ्या. 3 sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, cos x. 4 cos x चा काय, मायनस sin x. ठीक आहे. या ठिकाणी b ने मल्टिप्लाय करा. 3a sin x प्लस 4a cos x 3b cos x मायनस 4b sin x. ठीक आहे. आता काय करायचं आहे, साइन साइनच्या टर्म जवळ घ्यायच्या आहे. येणार काय आहे, 3a मायनस 4b. ही साइनची टर्म जवळ घेतली, यामधून sin x कॉमन घेतलेला आहे. प्लस या ठिकाणी cos cos ची टर्म जवळ घ्यायची आहे. 4a प्लस 3b cos x. ओके. आता हे जे आपले इक्वेशन आहे, sin x प्लस 2 cos x, sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू 3a मायनस 4b sin x प्लस 4a प्लस 3b cos x. हे जे आपल्याला इक्वेशन आलेलं आहे. आता पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे की लेफ्ट हँड साइड आणि ही तुमची राईट हँड साइड कशी आहे, इक्वल आहे. ते इक्वल कधी राहणार आहे, जेव्हा हा साइन एक्स याचे कोइफिशियंट म्हणजे या साइन एक्स चा कोइफिशियंट कोण आहे, 3a मायनस 4b. बरोबर आहे. हे इक्वल राहणार कोणासोबत, या साइन एक्स च्या कोइफिशियंट सोबत. तो किती आहे, 1. तसंच या कॉस एक्स चे कोइफिशियंट कोण आहे, 4a प्लस 3b इक्वल राहणार कोणासोबत, ह्या कॉस एक्स च्या कोइफिशियंट सोबत म्हणजेच 2 सोबत. तेव्हा हे दोन्ही इक्वेशन काय राहणार आहे, इक्वल राहणार आहे. ठीक आहे. मग हे इक्वेशन इक्वल राहणार आहे, हे आपण बघितलं की याच्यावरून हे व्हॅल्यू आल्या की 3a मायनस 4b ची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 1. आणि नंतर 4a प्लस 3b ची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 2. तेव्हा हे दोन्ही इक्वेशन इक्वल राहणार आहे.
आता ह्या इक्वेशन वरून यालाच आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल विच आर द व्हेरिएबल ए अँड बी इज द व्हेरिएबल ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे. आता याला सोडवायचं, सोडवण्यासाठी आपल्याजवळ व्हेरियस मेथड आहे. बरोबर. लिनियर इक्वेशन सोडवण्यासाठी व्हेरियस मेथड बघितलेले ना. एलिमिनेटिंग मेथड म्हणा, पुन्हा आणखीन तुमची ग्राफिकल मेथड आहे, आणखीन क्रॅमर्स रूल आहेत, अशा वेगवेगळ्या मेथड आहेत. पण मला हे सोडवताना मला तर वाटतं की तुम्ही क्रॅमर्स रूलचा यूज करावा, हे सोपं राहतं. बरोबर आहे ना. क्रॅमर्स रूल मध्ये सर्वात पहिले आपण काय करत असतो, डी ची व्हॅल्यू काढत असतो. डी कसा काढणार सांगा, कारण या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे, कोणतीही मेथड यूज करा चालेल. ठीक आहे. मग डी ची व्हॅल्यू कशी काढणार, कोइफिशियंट ऑफ ए अँड बी 3 - 4 4 3 सॉलिड 3 3 जा 9 -4 into 4 minus plus 16. The value is 25. Means the value of D is 25. Simple. Then find the value of DA because the first variable is A. Okay. How to find the value of DA? Consider first of all the first of all the constant in the first column. सर्वात पहिले आपण काय करणार, फर्स्ट कॉलम मध्ये कॉन्स्टंट घेणार आहे आणि सेकंड कॉलम मध्ये बी चे कोइफिशियंट -4 आणि 3. ठीक आहे. आपण ऑलरेडी 11 स्टँडर्ड मध्ये बघितलेले डिटर्मिनंट हा चॅप्टर बघितला आणि त्याच्यामध्ये हा क्रॅमर्स रूल बघितलेला आहे. सोडवणार कसा, 3 into 1 -4 into 2 plus 8. What is the value? 11. dB 3 4 1 2. 3 into 2 6 minus 4 into 1. Okay. You are finding the value of D, DA, DB. Then find the value of A by using the formula. How to find A is equal to DA upon D. What is the DA? 11 upon D 25 and B DB upon D. What is the DB? 2 upon 25. Okay. Then आता तुम्ही A ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, B ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. इक्वेशन 1 कन्सिडर करायचं आहे. इक्वेशन 1 मध्ये काय सांगितलं, न्यूमरेटर जो आहे तो कशाने रिप्लेस करायचा आहे, या व्हॅल्यूने, म्हणजे A into 3 sin x plus 4 cos x plus B into ddx of 3 sin x plus 4 cos x. मग रिप्लेस करताना पहा, तुमचं I is equal to इंटिग्रेशन, न्यूमरेटरच्या जागी ती व्हॅल्यू, न्यूमरेटर काय आहे 11 upon 25, बोला 3 sin x plus 4 cos x. Okay. Plus what is the value of B? 2 by 25 ddx of 3 sin x plus 4 cos x. ठीक है, अपॉन 3 sin x plus 4 cos x dx. ओके. आता काय करायचं आहे, इंटिग्रेशन सेपरेट द्यायचे. इंटिग्रेशन सेपरेट देताना हा 11 by 25 3 sin x plus 4 cos x upon 3 sin x plus 4 cos x dx plus integration 2 by 25 ddx of 3 sin x plus 4 cos x upon 3 sin x plus 4 cos x. ओके. आलं इथपर्यंत लक्षात. पहा, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, कॅन्सल केली. रिमेनिंग काय राहिलं 11 by 25. आता ही टर्म तर कॅन्सल झाली, 11 by 25 इंटिग्रेशनच्या बाहेर, रिमेनिंग राहिलं 1 फक्त, प्लस 2 by 25 हा पण कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन राहिलं काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 sin x plus 4 cos x upon
3 sin x प्लस 4 cos x dx. मग लक्ष द्या 11/25 1 चे इंटिग्रेशन x प्लस 2/25. याचा अर्थ काय होतो डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज इन द न्यूमरेटर मीन्स इंटिग्रेशन f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x. डायरेक्ट इंटिग्रेशन काय येणार log ऑफ मॉड ऑफ 3 sin x प्लस 4 cos x प्लस काय ना c. दिस इज द व्हॅल्यू ऑफ i. आता पहा या फॉर्म्युल्यामुळे हे एक्झाम्पल सोडवण्यास खूप सोपं झालेलं आहे आणि हे लिनियर इक्वेशन किंवा सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण क्रॅमर्स रूल यूज केला त्यामुळे आणखीन सोपं झालं. म्हणजे ही मेथड त्यामुळे खूप सोपी आहे असं मी सांगू शकतो. ठीक आहे. मग आता ही मेथड सोडवण्यासाठी आता हे तर एक्झाम्पल ऑलरेडी तुम्ही सोडवणार आहात परंतु आणखीन काही तुम्हाला काय करायचे आहेत होमवर्क साठी जे दिलेले एक्झाम्पल आहेत ते पुन्हा एकदा सोडवायचे त्याची सुद्धा भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. त्यासाठी आता होमवर्क साठी पहिले एक्झाम्पल आपण देतोय होमवर्क साठीच 4 sin x मायनस 38 cos x अपॉन 4 sin x मायनस 38 cos x अपॉन 5 sin x 11 cos x dx. ठीक आहे. आता सेकंड याच्याच बेसिस वरती फक्त कन्वर्ट करायचं आहे. त्याला कन्वर्ट कसं करणार पहा 1/2 प्लस 3 tan x dx. आता लेक्चर सुरू होतानाच तुम्हाला ऑलरेडी सांगितलं tan जर असेल तर कन्वर्ट करायचं. tan ला काय लिहिणार sin बाय cos. ठीक आहे ना. मग हे काय येणार 2 प्लस 3 sin x अपॉन cos x dx. क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग हे काय येणार 2 cos x प्लस 3 sin x हा cos x वरती गेला इंटू dx. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. पुन्हा इंटिग्रेशन 1/1 मायनस cot x dx. cot x पण cos बाय sin घ्यायचा आहे त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे जो पहिला फॉर्म होता म्हणजेच इंटिग्रेशन a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट कोणतं इंटिग्रेशन ऑफ a e रेस टू x प्लस b अपॉन c e रेस टू x प्लस d. याच टाइप नुसार कसं सोडवायचं आहे ते आपल्याला याचा एक एक्झाम्पल बघायचं आहे. याचं एक्झाम्पल कसं बघायचं लक्ष द्या. तोपर्यंत हे लिहून घ्या आपण नेक्स्ट पाहूच. ओके. त्याच्या बेसिस वरती एक एक्झाम्पल इंटिग्रेशन 2 e रेस टू x मायनस 25. लक्षात ठेवा 2 e रेस टू x मायनस 25 सॉरी 4 आहे बुक मध्ये 2 e रेस टू x 2 e रेस टू x मायनस 5 ओके इंटू dx. हे एक्झाम्पल आहे. 4 e रेस टू x मायनस 25 अपॉन 2 e रेस टू x मायनस 5 dx. सेम सोल्युशन मेथड सर्वांना सेम आहे. कसं करणार सर्वात पहिले न्यूमरेटर इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ न्यूमरेटर 4 e रेस टू x मायनस 25 इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर 2 e raised to x minus 5 plus b into ddx of what is the value of denominator 2 e raised to x minus 5. Equation number 1 2a e raised to x a ने ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करा minus 5a plus b in bracket 2 e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus 5 चा 0 मल्टिप्लाय करा b ने 2a e raised to x minus 5a plus 2b e raised to x. ओके. आता यामधून e raised to x च्या टर्म जवळ घ्यायच्या आहे. या दोन्ही टर्म जवळ घेतल्या e raised to x कॉमन घेतला रिमेनिंग राहिला 2a plus 2b minus 5a. ठीक आहे. आता हे आपलं आहे 4 e raised to x minus 25 इक्वेटिंग करायचे. आता हे दोन्ही इक्वेशन इक्वल आहेत याचा अर्थ e रेस टू x चे कोइफिशिएंट दोन्ही पण काय पाहिजे इक्वल पाहिजे.
म्हणजेच 2a प्लस 2b ची व्हॅल्यू ही किती पाहिजे 4. शबास. आणि नंतर हा जो कॉन्स्टंट आहे -5a त्याची सुद्धा व्हॅल्यू काय पाहिजे -25. यावरून a ची व्हॅल्यू निघणार. a इज इक्वल टू किती येणार -25 अपॉन -5 दॅट इज 5. द व्हॅल्यू ऑफ a इज 5. a ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू काढायची. ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करून द्यायची. कशी काढणार 2 × 5 प्लस 2b इज इक्वल टू 4. मग 10 प्लस 2b इज इक्वल टू 4. हे किती आलं 2b इज इक्वल टू 4 मायनस 10. मग 2b इज इक्वल टू -6 दॅट इज b इज इक्वल टू -3. a आणि b मिळालं. ठीक आहे, सोपं आहे. पुन्हा हे सेम जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेलं होतं की काय करायचं आहे, आपल्या इंटिग्रल फॉर्म मध्ये जायचे. आय इज इक्वल टू फॉर्म मध्ये गेल्यानंतर जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटरला इक्वेशन नंबर 1 मध्ये जी तुमची राईट हँड साइड आहे त्याने रिप्लेस करायची. a ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 5. बोला 2 e⁻x - 5. ओके. प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b -3 डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 e⁻x - 5 अपॉन 2 e⁻x - 5 इंटू dx. आता काय करायचं आहे, डिनॉमिनेटर दोघालाही सेपरेट द्यायचं आहे. सेपरेट दिल्यानंतर हे काय ना 5 2 e⁻x - 5 अपॉन 2 e⁻x - 5 प्लस इंटू मायनस, यू कॅन राईट इट ॲज मायनस 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 e⁻x - 5 अपॉन 2 e⁻x - 5 इंटू dx. ठीक आहे. आता पहा हे कॅन्सल, इंटिग्रेशन सेपरेट. 5 इंटिग्रेशनच्या बाहेर 1 dx -3 इंटिग्रेशनच्या बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 e⁻x - 5 अपॉन 2 e⁻x - 5 इंटू dx. 5 1चं इंटिग्रेशन x -3 डिनॉमिनेटरचं इंटिग्रेशन डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून 3 log ऑफ मॉड ऑफ 2 e⁻x - 5 प्लस. ही अशी सोपी मेथड आहे, एकदम इझी. फक्त एक फॉर्म्युला यूज करायचा, न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू dx ऑफ डिनॉमिनेटर. त्यामध्ये पुट केलं की a आणि b या आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची. आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढल्यानंतर जे आपण इक्वेशन कन्सिडर केलं होतं त्या न्यूमरेटरला त्या व्हॅल्यूने काय करायचं आहे रिप्लेस करायचे. रिप्लेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे त्याचं सोल्युशन. आता याच्या बेसिस वरती सुद्धा आणखीन तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे होमवर्क साठी. पहा, पहिलं राहणार आहे इंटिग्रेशन 3 e⁻x - 5 अपॉन 4 e⁻x - 5 dx. 3 e⁻x - 5 अपॉन 2 e⁻x - 5 4 e⁻x - 5. एक काम करा, इथे प्लस घ्या, सोपं जाईल आणखी. इंटिग्रेशन आणखीन एक नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं. थोडं त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार आहे पण जास्त काय घाबरायचं नाही. पहा 20 - 12 e⁻x अपॉन 20 - 12 e⁻x अपॉन 3 e⁻x - 4 इंटू dx. 20 - 12 e⁻x अपॉन 3 e⁻x - 4 इंटू dx. अशा प्रकारे आपला जो टाइप नंबर 8 आहे तो पूर्णतः या ठिकाणी संपलेला आहे. कोणता होता टाइप नंबर 8? इंटिग्रेशन a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x इंटू dx और इंटिग्रेशन a e⁻x प्लस b अपॉन c e⁻x प्लस d. आता जो टाइप नंबर 9 आहे तो एका म्हणजे 6 फॉर्म्युल्यांवरती डिपेंड आहे. ते 6चे 6 फॉर्म्युले मी तुम्हाला आज देणार आहे. ते फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे उद्या आपण जेव्हा टाइप सुरू करणार आहे तेव्हा ते तुम्हाला पाठ राहते आणि पुढे म्हणजे थोडक्यात जेव्हा मी सांगेल तेव्हा समजायलाही सोपे जाईल. त्यासाठीचं पहिलं एक्झाम्पल हे होमवर्क वगैरे लिहिलेलं असेलच. पहिला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1 अपॉन x² प्लस a² dx. काय फॉर्म्युला आहे 1/a tan इनवर्स x/a प्लस c. इंटिग्रेशन 1 अपॉन x² माइनस a² dx इज इक्वल टू 1/2a log ऑफ मॉड ऑफ x माइनस a अपॉन x प्लस a प्लस c. नंबर 3
इंटिग्रेशन 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a log ऑफ मॉड ऑफ a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स प्लस c. नंबर 4 इंटिग्रेशन 1 upon root of a square minus x square dx sin inverse of x by a plus c. Number 5 integration of root of x square minus a square dx log of mod of x plus root of x square minus a square plus c. And last is integration 1 upon root of x square plus a square dx is equal to log of mod of x plus root of x square plus a square plus c. ठीक आहे. अशा प्रकारे हे 6 फॉर्म्युले आहेत. हे 6चे 6 फॉर्म्युले तुम्हाला जे उद्याचं आपले लेक्चर होणार आहे नेक्स्ट टाईप नंबर 9 वरती, त्यासाठी हे गरजेचे राहणार आहेत, हे तुम्हाला पाठ करायचे आहे. ठीक आहे ना. तर जे आपली प्रोसिजर चालू आहे, दररोजचे जे लेक्चर आहेत बरोबर, ते दररोज नोट डाऊन करायचे आहेत नोटबुक मध्ये, बरोबर आहे. आणखीन याच्यावरती काही जर तुम्हाला डाऊट येत असेल किंवा काही प्रश्न पडत असतील तर 100% तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. थँक्यू.